बॅक साईड आपले तंदुरी वडापाव पण आलेले बघू शकतो. तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे अजून एक नवीन ब्लॉग मध्ये. मी आणि स्वप्नाली आज चाललेलो आहेत नवापूर बीचला. विरारमधलं एक सुंदर असं बीच आहे. सो आता आम्ही निघणारच आहे. स्वप्नालीची तयारी होती, मग आपण 5 मिनिटात निघूया घरातनं. सो जो प्रवास आहे तो तर दाखवणार आहे. त्यानंतर एक शेतकरी ढाबा करून एक जागा आहे, भरपूर फेमस आहे. तिथे तंदुरी मिसळ, तंदुरी वडापाव हे सगळं भेटतं. सो तिथे पण आम्ही एकदा जाणार आहेत. बघूया कशी टेस्ट असते तिथे. सो चला आता घरातून निघतो आम्ही. स्वप्नालीची तयारी झाली की लेट्स गो, पुढे जाऊया. ठीक आहे, तर चला आता आम्ही निघतो घरातून. तयारी झालेली आहे, स्वप्नालीची रेडी आहे ती पण बॅग घेऊन. तर आम्ही जेव्हा बीचला चाललेले ना, तर मध्ये आम्हाला एक साप दिसला. माहिती नाही हा साप कोणता आहे. जर कोणाला माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा कोणता साप आहे हा. तर आम्ही दोघं फायनली पोहोचलेले आहेत नवापूर बीचला. सो बीच माझ्या मागे आहे आणि असा काही बीच दिसतो. आम्ही गाडी इथेच पार्क केलेली आहे समोर आमची. स्वप्नाली कसं वाटतंय हा बीच? ह्या बीचला तू पहिल्यांदा आली की ह्याच्या पहिले आली होती? च्या पहिले आलेली छान वाटते. ठीक आहे. असा काही बीच आहे, थोडं इथे बसतो जरा आरामात. स्वप्नाली बघा ड्रोनचे शॉट घेते स्वतःसाठी. झालं वाटतं तुझा शॉट? कसं वाटलं? घे त्याला खाली घे. तर आम्ही अर्धा तास झालाय बीच वरती बसलेत. पण खरंच एकदम सुकून आहे. आणि ह्या बीच वरती असं नाही की जास्त गर्दी असते वगैरे, एकदम खाली बीच आहे. आणि पाहू शकता असं समोर काही आहे. आम्ही अर्ध्या तासापासून इथेच आहे. थोडंफार जर आम्ही फोटोग्राफी वगैरे केली आणि थोड्या वेळापासून बसले तिथे. स्वप्नालीचा हा ड्रेस तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट मध्ये. ठीक आहे, आम्ही केरला मधून घेतलेला आहे हा स्वप्नालीसाठी. ठीक आहे, आणि हा असा काही समुद्र, आणि समुद्राच्या बाजूने तो एक छोटासा रोड जातो. तिकडे आम्ही थोडीफार आता आम्ही गाडी वगैरे चालवली, थोडस पुढे जाऊन परत रिटर्न आले. आता बसले तिथे आणि आता इथून 5 मिनिटांनी निघणार आहेत. भूक पण लागायला लागली आहे. सो एक शेतकरी ढाबा, लोपेश शेतकरी ढाबा करून आहे. नाव भरपूर ऐकलंय त्याचं, रील वगैरे भरपूर बघितल्यात. पण आता बघूया टेस्ट कशी असते, कारण 2-4 मित्र माझे ऑलरेडी तिथं जाऊन आलेले आहेत आणि ते बोलले की जशी हाईप आहे तशी टेस्ट नाही. तर चला आता इथून पुढे डायरेक्टली आता इकडेच पोहोचल्यावरती मी तुम्हाला दाखवतो तिकडची टेस्ट वगैरे कशी आहे. ठीक आहे चला. ठीक आहे, आपण पोहोचलेले शेतकरी ढाब्याला. हा समोर शेतकरी ढाबा आहे. ठीक आहे, चला आपण एंट्री करूया तिथून आतमध्ये आता. ओके, सो आम्ही आलेले शेतकरी ढाब्याला आणि असा काय मेनू यायचा लोकेश शेतकरी ढाबा. आम्ही मिसळ घेतली तंदुरी आणि तंदुरी वडापाव. ठीक आहे, असा काही मेनू कार्ड आहे यांचं. ठीक आहे, सगळ्या इंटरफेस आहे. फायनली आपली मिसळ आलेली आहे इथे. अशी काही मिसळ दिसते, मटक्यातच डुबून खायचं, काही वेगळी ताट नाही दिली त्यांना. हे याच्यामध्ये दाखव काळे कलरची, हे काळ्या कलरची बघ अशी काळ्या कलरची आहे. आणि आताच त्यांनी त्याच्यामध्ये काय डुबवलं ते चारकोल आहे ना, कोळसा. कोळसा, ते चारकोलच. एकदा टेस्ट करून बघूया कसं आहे. टेस्ट चांगली आहे, असं नाही बोलू शकत की वाईट आहे. एकदम जबरदस्त पण आहे, पण मस्त टेस्ट आहे. खाऊ शकतो, वन टाइम मोर खाऊ शकतो. आता वडापाव येतोय, तो कसा आहे बघूया. मित्रांनो एकदा स्वप्नाली पण टेस्ट करून सांगते कशी आहे. छान आहे. अशी काय मिसळ आहे, त्यांनी एकदा कोळसा बुडवला याच्यामध्ये आणि त्याच्यामधून पूर्ण धूर सुटला होता. मला नाच पूर्ण पॅक झालं, त्यांनी शिंका दिल्या 5-6 मिनिटांनी. ठीक आहे, चला आता वडापाव येईल तो दाखव. बॅक साईड आपले तंदुरी वडापाव पण आलेले बघू शकतो, काय भारी दिसतो. एक खाली ठेवले आणि एक तंदूर वरती ठेवलेला. सजावटीसाठी लाल माठ ठेवलाय.
लाल माठ आणि वरती हे मिंट आहे, मिंट ठेवलेलं आहे. ठीक आहे, हे पण खाऊन सांगतो हे कसं आहे. ठीक आहे, आपला वडापाव आलेला आहे, तंदुरी वडापाव. बघा जवळून दाखव, तुला भारी दिसतोय यार. म्हणजे एकदम असं त्यांनी सजावट आतमध्ये कोळसा वगैरे टाकलेला आहे. त्याच्यानंतर हा आपला एक दुसरा वडापाव खातो, जस्ट टेस्ट करून बघतो कसं आहे. शेजवान चटणी वगैरे पण आहे आतमध्ये आणि थोडस मायो लावलेलं आहे यांनी. वडापाव एव्हरेज आहे. ठीक आहे, वडापाव ठीक आहे, तो पण खाऊन बघ. वडापाव मला ठीक वाटला. असं वाटलं खूप पहिले बनवून ठेवलेला आहे आणि त्याला आता जस्ट गरम केला आणि वडापाव गरम पण नाही. तो वडापाव एकदम ॲव्हरेज आहे. पण मिसळ चांगली होती. ठीक आहे, चला आता आम्ही हे दोघं खातो आणि तुम्हाला बाहेर जातो आणि सांगतो बिल वगैरे किती झालं. बिल झाल्याच्या नंतर तुम्हाला सगळं दाखवतो आणि बाकी सगळं आता मिसळ एकदम मस्त होतं, वडापाव ॲव्हरेज. जस्ट आमचं जेवण झालेलं आहे. आम्ही एक मिसळ घेतलेली, 2 तंदुरी वडापाव घेतलेला, 2 पाण्याच्या बाटल्या घेतलेल्या. पण अनुभव ना डिसअपॉइंटिंग होता, कारण जे वडे होते ना एवढे खराब होते ना की मी त्यांना सांगितलं सुद्धा. ते मला काय बोलतात की तंदुरी जे केलेले असतात ना ते असे कडक असतात, पण कडक एक वेगळं असतं आणि जो खाण्याचा अनुभव होता ना तो एकदम खराब होता. सो वाटलंच नाही ते खावं, आम्ही टाकून दिले. त्यांनी आमचे थोडेफार पैसे कमी केले. त्याच्या भाजीला काय चव नाही. म्हणजे हा, चव चव नाही, ते असं वाटत होतं कालची भाजी आहे, कालची भाजी आणि कालचे वडे आहेत आणि त्यांनी आज फक्त गरम करून दिलेले आहेत. मला वाटत पण नाही ते लोक भांडी वगैरे ते जे होती त्याच्यामध्ये काय धुतात वगैरे. पण मिसळ चांगली होती. मिसळ म्हणजे तुम्ही वन टाइम खाऊ शकता अशी होती, आहे का नाही. नेक्स्ट टाइम मी अवॉइड करेल, मी नाही खाणार नेक्स्ट टाइम. आमचा ब्लॉग आम्ही आता इथेच एंड करतो. आता इथून आम्हाला घरी जायचं, 8 किलोमीटर आमचं घर आहे इथून. सो चला, ब्लॉग आवडला असेल तर नक्की ब्लॉगला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती रेसिपीजचे व्हिडिओ येतच असतात. टाटा, बाय बाय, चला.